काही संबंध नव्हता. माझा आडनाव चंदनशिवे, त्याचा आडनाव चंदनशिवे. मुलगी मुस्लिम, हे घेऊन पळून गेलं. ते धर्म पेटला, तलवारी बाहेर, 150-200 जण रस्त्यावर. तो काय सापडला नाही. मग त्यांनी धरला मलाच. मेन कार्यकर्ता ह्यो आहे म्हटले. आणि ती रात्री 1:30 वाजता दारात घोषणा, दारावरला आता बायकोंडली दार अजिबात उघडू नका. मी म्हटलं अगं नवीन बांधले, म्हटलं ती तोडतील. मी हळूच दार उघडला आणि लाईट लावली. लाईट एवढ्यासाठी लावली त्यांना मी अंधारात दिसावं. म्हणजे आयोजकांनी पण मरखुरी अशी जवळ लावली. आम्ही आलो तेव्हा लांब होती, मला बघितलं जवळ वाटलं. त्याला मी जसं दिसलो तशी तलवार, ह्या खांद्यावर एक तलवार, ह्या खांद्यावर एक तलवार, छातीवर एक तलवार, मागणं जाऊन पाठीला ऐकायला लावली. म्हटलं हे कुठनं गेलं. म्हणजे जोरात ओरडलं, म्हटले तुम्हारा भाई हमारे लड़की को लेके गया. आता मला खरं बोलायचं, मी लगे म्हटलं हमारा भाई लड़की को लेके गया ये ठीक है, और लड़की भी गई ये भी बोलो. असं म्हटल्यावर ते चिडलं. म्हटलं ऐसा नहीं चलेगा. म्हटलं कैसा चलेगा वो बोलो. म्हटलं दोनों पढ़े लिखे अभी रहने दो. म्हटलं हो गया अफगानिस्तान की लड़की है, इंडियाच की. आणि आता म्हटलं मराठीत बोल, माझी हिंदी संपली म्हटली. त्याला बरं वाटलं. तू म्हटला माझी बी हिंदी संपली. हे आहे कट्टर. तसं म्हटल्यावर त्यालाही बरं वाटलं. म्हटलं असं चालणार नाही. म्हटलं काय चालेल ती सांग. एक पर्याय. म्हटलं काय. त्याला आमच्या धर्मात यायला सांग. म्हटलं जरा इसकटून सांग नेमकं काय करायचं. तर ते बाजूच एकदम होतं. ते म्हटले त्याला मुसलमान व्हायला सांग. सगळ्यात तलवारीवर. माझ्या डोळ्यात डोळ घालून सगळे बघायला. तो गदर पिक्चर मधला सीन झाला. मी सनी देओल आणि तो अमरीश पुरी. त्याला मुसलमान व्हायला सांग म्हटलं. मग माझ्या डोक्यात टू पिटलेली. जन्माला येतानाच अवघड होऊन आले. ह्यानं पैगंबर वाचलेला नाही, ह्यानं कुराण वाचलेलं नाही, ह्यानं बाकीचं दगड, पानं, फुलं, सूर्य, चंद्र, झाडी, डोंगर, गुलाब, माती, आई, वडील हे असलं काय यानं बघितलंच नाही. म्हटलं यानं जगण्याचा आनंद घेतलाच नाही. हे धर्म घेऊनच मोठं झालं. म्हटलं अवघड झालंय जगण्याचं. आणि मी एका सेकंदात त्याचं जगणं सोपं केलं. मी म्हटलं तोच का. मी बी होतो म्हटलं मुसलमान उद्यापासून. आणि मीच का म्हटलं आम्ही सगळे मुसलमान. का असेल ते प्रोसेस घ्या म्हटलं पूर्ण करू. उद्यापासून नमाज पडायला हजर होतो म्हटलं मी. पण आमचं आडनाव बी बदला म्हटलं. चंदनशिवेचा वैताग आलाय म्हटलं. तिकडे तर म्हटलं आम्हाला शेर खान पठाण असं उच्च करा म्हटलं. नाही परत मकानदार तांबुळी करून असं खाली ठेवू नका, तिथं तरी वर ठेवा म्हटलं. त्यांची तलवार कधी गळून पडली कळलंच नाही. ते चहा प्यायला बसले. बायकोन चहा ठेवला आणि ती चहात दूध ओतायला लागली. तिला म्हटलं दूध ओतू नको. ती म्हटली का. म्हटलं आता ही भावकी, भावकीला चहा काळाच वाटला. आणि म्हटलं उद्यापासून तू बायको नाही. ती म्हटली कोण. बेगम. म्हटलं जी धर्माची कट्टरता घेऊन आली होती ती चहा पिऊन गेली. 4 दिवस संपले. माझा दुसरा एक चुलत भाऊ दारात आला सकाळीच. म्हटलं भावकी आज इकडे कशी. म्हटलं दादा मी मुंबईला असतो. हा म्हटलं माहिती आहे बोल. तर म्हटलं माझं पण सुरू आहे. म्हटलं मग काय प्रॉब्लेम काय. तर म्हटलं मुलगी खिरचन आहे. म्हटलं शिकलेली आहे, चांगली आहे. म्हटलं लईच अडचण आली तर आपण खिरचन. तो म्हणला परवा मुसलमान झाला असला. मी म्हटलं आता असं करा, एक आठवडा हिंदू, एक आठवडा मुसलमान, एक आठवडा ख्रिश्चन, एक आठवडा बौद्ध, अजून काय आलं शनिवार रविवार वाटून घ्यायचं. म्हटलं घराबाहेर लिहायचं सर्व धर्म संभाव, घराचं नाव संविधान, विषय संपला. सगळ्या महापुरुषांचे फोटो लावून हॉलमध्ये एक ओळ लिहायची. म्हटलं कुठली. इथं माणसं राहतात.
म्हणून त्या कवितेच्या ओळी आहेत माझ्या,